क्रिक कोण करतंय तो ओझेर कुठे सिंग आहे ना काय होता हा चालू करा मॅच चालू करा मी आता आलो तुमच्या समोर आलो काय करायचं पुढे बघतोय आमदार चषक 2025 आणि या आमदार चषक 2025 सटाण्याच्या या स्पर्धेतील हा एक महत्त्वपूर्ण सामना आहे. दोघेही संघ जे जिंकलेले आहेत विनर आहेत त्या विनर संघांमधला हा सामना मैदानाच्या आत आपण बघतोय. आर्या 11 सटाणा वर्सेस DMI पिंपळगाव बसवंत या दोन संघांमधला हा सामना. जो जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये दाखल होणारा 7व्या क्रमांकाचा संघ असेल तर जो हरणार आहे त्याला अजून एका विजयाची प्रतीक्षा असेल. कडस्तव जॉन्टी आणि प्रदीपची जोडी आपण मैदानाच्या आत बघतो. अखिलेश सिंग यांचा दोघंही चेंडूंचा सामना करत असताना त्याला निर्धावचा सामना करावा लागला परंतु तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली आहे. वाह व्हाट अ शॉट बॅटचा फळी सुपट केलाय डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय तिथे चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहे. या 2च्या मदतीने धावफलक सजतंय 3 या अंकावर. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये दर्शन या कव्हर ड्राईव्ह खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील 2 धावा कंप्लीट होत आहे. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू असेल आता. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बॅटर चेंडूच्या वरती जातोय तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं यष्टीरक्षकाच्या हातात. षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्या आहेत 5. त्याचा समाधान पंगारे आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थातच लेदर बॉलची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेत खेळणारा हा नाशिकचा आपला खेळाडू जिथंच आपल्या खेळाडूंचं कौतुक करत असताना छाती गैवरून येते. मन असं मोठं होतं. शब्द नक्कीच खुलून उठतात कारण महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉलची स्पर्धा खेळणं हे देखील तितकं सोपं नाही आहे. त्या स्पर्धेत या खेळाडूनं नाव लौकिक केलंय. समाधान पांगारे अडिया चितच शौकार आलाय. डावकरे हाताने गोलंदाजी करत असताना आपल्याला समाधान दिसत आहे. उर्दू विकेट जिथेच ओव्हरपिच फॉल्ट झाला होता तो आणि त्या ओव्हरपिचमुळे 4 धावांचा सामना करावा लागला. आता मात्र लेंथ मागे ठेवली आहे. स्ट्रेच केलं गेलं ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल असेल तर मात्र लेंथ मागे परंतु उसळी नाही आहे. एखाद्या असता कव्हर्स मध्ये खेळायला थोडंसं सोपं जात आहे. फलंदाजाला एक सिंगल येते. या सिंगलने धावफलक खालतंय 12
या अंकावर 12 रन्स ऑन बोर्ड. आडवी बॅट चालवली आहे. तर मिड ऑनचा खेळाडू चेंडूवर जातोय, चेंडूला वेचून फेकेल तो प्रत्येक सिंगल. या सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल 13 या अंकावर. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक राहतोय दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. लेन बॉल बॅकफूट वर जाऊन पंच केलाय आणि तो पंच अनुज मौर्या याच्या हातात जातोय. फेकलाय बॉल, सिंगल आहे. सिंगलने षटकाची समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्ती धावफलक पुढे सरसावतोय 14 रन्स 14 धावा. स्लोपर बॉल, प्रॉपर कनेक्शन जरी नसलं तरी देखील चेंडूला पाठवलं जॉन्टीच्या बळानं सीमारेषा पार. षटकार 6 साठी. या 6नं धावफलक आता वेगाने वाढतंय 20 रन्स ऑन बोर्ड. निश्चितच लेंथ थोडी मागे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. लोवर आणि स्लोवर गतीचा फ्लायटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला मनोज परमार यांच्याकडून, परंतु हा बॉल फ्लायटेड होता परंतु लोवर फुलटॉस आणि त्या लोवर फुलटॉसला टोलवलं मिड विकेटच्या क्षेत्रात. आता सुद्धा चेंडूला पाठवलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6. काय ताकदवर प्रहार आहे, ताकदवर चोख. मनोज परमार यांनी मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि त्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे मनोज परमार यांना मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरवित केलं होतं, परंतु आता त्यांच्या 2 चेंडूंना सीमा पार पाठवलंय. मागे ठेवलाय बॉलला, खोलवर टाकण्याचा प्रयत्न तेज तर्रार, परंतु डाव्या एसटीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. वाईड आलाय. वाईडच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 27 रन. तिसरं षटक प्रगतीपथावर 6 षटकांचा हा सामना. पण यष्टीरक्षणात बदल झालेला बघतोय. रवीच्या जागेवर मनोज राणा. खोलवर टाकलेला बॉल आणि ते सुद्धा बॅटचा फैसोपडी केलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्र. अखिल चेंडूवर जातोय, फेकतोय एक सिंगल. या सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि प्रदीपला आता स्ट्राईक पर आणलं जाईल. 28 धावा बोर्डवर आहेत. अजूनही 3 चेंडू यायचे बाकी तिसऱ्या षटकातील. उडवलाय बॉल, लॉंग ऑफचं क्षेत्र. अखिलेश सिंग उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आदळतोय सरळ बॅनरवर येतोय. प्रदीपच्या बॅटमधनं देखील हा तडाखेबाज आमदार चषकाचा षटकार 6. काय बॅटिंग चालू आहे, क्वालिटी बॅटिंग. एकदा फ्रंट फुटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बॉलला उचलेल फेकेल, परंतु डबलचा कॉल असताना देखील एक सिंगल आणि त्या सिंगलवर समाधानी राहावं लागतंय. काय बॅटिंग चालू आहे, तोडफोड वाली बॅटिंग चालू आहे. 2 षटकांच्या खेळात फक्त 14 धावा होत्या, परंतु या षटकात लिव्ह केलाय बॉल. लेंथवर ठेवलेला बॉल हलकासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न मनोज यांचा, परंतु अतिरिक्त बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंचांनी या चेंडूला दंडित केल्याचं वाईट बॉल. वाईडने धावफलक वेगाने वाढेल 36. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये कव्हरला शोभेल असा कव्हर ड्राईव्ह खेळून काढला होता, परंतु सिंगल आणि त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. या षटकात मात्र 23 धावा कुठून काढल्यात आणि या 23च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 37 रन.
अखिलेश सिंग आलेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, परंतु जॉन्टी आणि प्रदीपनं ज्या पद्धतीनं या धावफलकाला हाताळलाय ना ती पद्धत उल्लेखनीय आहे. आणि एकही विकेट नाही आहे आणि 3 षटकांच्या खेळात एवढ्या बलवत्तर संघासमोर 37 धावा आतापर्यंत लावल्यात. वाह, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. फलंदाजाला फक्त बॅट हातात घेऊन उभं ठेवलंय, तोपर्यंत बॉल यष्टीरक्षक मनोज नारा यांच्या हातात सावतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, फुलर लेंथ वरचा बॉल, वेग 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 आणि त्या वेगानं चेंडूला पाठवलंय सीमा पार. वाईड +4 आला इथे पंजा. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. येस, हातात टप्पा घेतलाय. पुन्हा एकदा एक चूक. अखिलेश सिंग यांच्या आज दिवसभरातल्या गोलंदाजी तिसरा झेल ड्रॉप होतोय. एकदा ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. हाताला सलामी टोकत चेंडू खाली धारातीर्थ होतोय. वेग, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात स्ट्राईक ड्राईव्ह इथे आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे मनोज, उचलतील फेकतील तो प्रत्येक सिंगल. या सिंगलने धावफलक पुढे सरसावेल. 44 44 रन. डाऊन द विकेट गोलंदाजीचा मारा करताय अखिलेश. वाह, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. बॅक फुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर्स लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळण्याच्या तयारीनं आपल्याला फलंदाज दिसत होते, परंतु शरीराचा वेध घेत बॉल येतोय. बॅट आतमध्ये येते, परत चेंडू इथे स्थिरावला जातोय, थांबला जातोय. 44 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ व्हायचा बाकी आहे. बॅक फुटला जाऊन बॅट शिकाड. यस, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पहिला विकेटचं पतन. जॉन्टी बॅक टू द पवेलियन. अंतिम चेंडूवरचा बॉल, हा देखील तेज तर्रार, वेगवान, परफेक्ट ब्लॉक होल मधला निशाणा बघायला मिळतोय. षटकाची समाप्ती होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती धावफलक 44 रन्स. 1 गडी बाद. टीम आर्या 11 सटाणा. दर्शनीय स्ट्रोक सजवलाय. पॉइंटच्या मस्तकावरून चेंडूला पाठवलं जात आहे. इथे रनिंग चांगली आहे, चांगली फिल्डिंग. एफर्ट्स दर्जेदार आहे. अंतिम क्षणी ज्या वेळेस तोल सावरता आला नाही त्यावेळेस सीमेच्या आतमधूनच चेंडूला बाहेर ढकललाय आणि माघारून आलेला आदित यादव चेंडूला उचलून फेकतोय. ते 3 रन घेतलेत का? 3 रन घेतलेत.
या 3च्या मदतीनं 47 धावा धावफलकावर लागल्यात. कॉल्बर्ट टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट, ते लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढलाय. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल. एक सिंगल आणि सिंगल नाही, धावफलक पुढे सरसावले. 48 रन्स ऑन बोर्ड. लाईन डिलिव्हरी, परंतु आता वेग वाढवलाय समाधान यांनी आणि त्या वेगानं प्रदीपला बेट केलाय. खालच्या बॉलची वाट बघितली गेली प्रदीप कडून, परंतु बॉल आलाय तो लाईन डिलिव्हरीचा आणि त्या लाईन डिलिव्हरीला पाहिजे तो बाउन्स गोलंदाजाला मिळतोय. कारणास्तव फलंदाजाला बीट करायला थोडं सोपं गेलाय. आता मात्र परफेक्ट बुंद्यातला बॉल बाईकच्या माध्यमातून एक धावील आणि या धावेनं स्कोर कार्ड पुढे चालेल. 49 रन्स ऑन बोर्ड. असं बघायला गेलं तर जॉन्टीने जो आक्रमक पावित्रा घेतला होता, तो आक्रमक पावित्रा आता कुठेतरी चौथ्या आणि 5व्या षटकात कमी झालेला बघायला मिळतोय. फ्रंट फुटवर जाऊन नंतर बॅकफुटचा पंच, बॅकफुटचा कट करायचा होता, परंतु वेगाने ट्रॅव्हल होणारा बॉल त्या फलंदाजाला फक्त आणि फक्त नृत्य करायला मजबूर करतोय. शेवटचा बॉल 5व्या षटकातील अंतिम चेंडू. खोलवर टाकलेला बॉल देखील डाऊन द ग्राउंड क्षेत्रात जातोय. मनोज परमान तिथे अगदी कलात्मकतेनं चेंडूला अडवताय. सिंगलला धावफलक 50 वर पूर्ण जाईल. आर्या 11 या संघाच्या धावा लागल्यात बोर्डवर 50 आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक असेल, अंतिम 6 चेंडू असतील आणि त्या अंतिम 6 चेंडूंना टाकण्यासाठी आलाय शेखर काशीत. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिस कम्युनिकेशन. स्ट्रायकर एंडचा फलंदाज डायरेक्ट नॉन स्ट्राईक एंडला पोहोचतोय आणि प्रदीप फक्त आणि फक्त गोंधळात्मकतेनं जागेवर थांबतोय. रनआउट आणि रनआउट ना आली आहे दुसरी विकेट. लाईन डिलिव्हरी, मागे ठेवलेला बॉल, रनआउटची संधी होती, परंतु बॉल कलेक्ट करून मारण्याच्या घाई गोंधळामुळे ते बॉल हातात सामावत नाहीये. आणि एकच धाव, त्या एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. त्या एका धावेनं स्कोर कार्ड पुढे चालतंय. 51 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहत आहे. अंतिम 4 बॉल. ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात टोलवलंय. ते मात्र एकच सिंगल, त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. 52 धावा लागल्या धावफलकावर. मात्र शेवटचे 3 बॉल शिल्लक राहत आहे. खोलवर टाकलेला बॉल वाईड शॉर्कर आणि तिथे यष्ट्यांना निशाणित करता येत नाहीये. कारणास्तव बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल. त्या एका धावानं स्कोर कार्ड पुढे चालतंय. आता 53 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल
अंतिम चेंडू, इनिंगचा हा शेवटचा बॉल. लिव्ह केलाय बॉल, निश्चितच वाईड आहे आणि या वाईडनं एक अवांतर धाव दाखल होईल. 54 रन्स. कॉलवर टाकलेला बॉल, फ्लिकचा फटका. तिथे मात्र अक्षय चव्हाणना बॉल अडवायला आणि वेचायला फेकायला टाइम होतोय. 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावफलक पुढे चाललेलं 56 वर. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता. अंतिम चेंडू, लास्ट बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल आहे. चितच आपण या षटकाचं स्वरूप जर का बघितलं तर आतापर्यंत शेखरनं 6 धावा दिल्यात. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 2 सिंगल, एक बाईस, एक वाईड आणि ही दुहेरी. लिव्ह केलाय बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो ॲज अ व्हाईट बॉल. बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या दूर ठेवण्याच्या प्रयत्नातच 2 अवांतर धावा या षटकात आतापर्यंत शेखर काशीदला खर्च करावा लागलाय. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं वाईडच्या या निर्णयाच्या विरोधात. बघूयात हा निर्णय अगदी काही क्षणात आपल्याला कळवला जाईल. येस, वाईड बॉल आहे. ओव्हर पिच बॉल आणि खोदून काढलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. अखिलेश सिंग, चेंडूला अडलं जाईल, फेकलं जाईल. तोपर्यंत 2 धावा घेतल्या आहे. तिसरी घेतली जाईल का? तर येस, तिसऱ्याच्या प्रयत्नात रनआउट झालाय. अडिया धावफलकावर धावा लागल्यात. 59 रन्स ऑन बोर्ड आणि DMI पिंपळगाव वसवंत या संघासमोर आव्हान ठेवलंय 60 या अंकाचं. चला, क्षेत्ररक्षणासाठी आर्या 11 सटाणा या संघाला विनंती आहे की लगेचच मैदानाच्या दाखल व्हायचंय. 60 धावांचं आव्हान आहे. बघूयात या 60 धावांचं आव्हान कशा पद्धतीने रोखलं जाईल किंवा कशा पद्धतीने चेस केलं जाईल.
चला आघाडीच्या बॅटर्सला विनंती की मैदानाच्या दाखल व्हायचे फलंदाजीसाठी. पण बघतोय 60 या अंकाची गरज. देव मामलेदार क्रिकेट क्लब सटाणा आयोजित आमदार चषक आणि त्या आमदार चषकाचा आजचा चौथा दिवस आपण मैदानाच्या आत बघतोय. मान्य आमदार दिलीपजी मंगळू बोळसे साहेब यांच्या वतीनं 1,11,000 रुपयाचं हे पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 71,000 रुपयाचं, तृतीय पारितोषिक 51,000चं.
हॅलो. आणि जॉन्टी भाऊ यांच्या पहिल्या षटकामध्ये लागोपाठ 3 षटकार आणि शेवटचा चौकार मारलाय तो मनोज नाना यांनी. स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 1 ओव्हर 23 रन. 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा लागतायत 37. 30 बॉल 37. मनोज नाना मिस्टर लीग खतरनाक अशी बॅटिंग करताना. आणि आता आपण बघतोय स्ट्रायकर एंडला रविराज आयरे. नाशिक येथील खतरनाक बॅट्समन आणि तसंच सटाणा येथील खतरनाक गोलंदाज बाबू दादा सोनवणे बघायला मिळतं आपल्याला. आणि पहिल्या चेंडूवरती बॉल ऑफ साइडच्या दिशेने टोलवला. तिथे प्रदीप निकम यांची शानदार अशी फिल्डिंग. त्या दरम्यान धाव आली 1. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय 24. 24 धावा. आणि आता स्ट्राईकला आहेत ते मनोज नाना जायवावे. आणि अल्ला एक साइड दिशेने मारला चेंडू. बॉल जातो सीमारेषा पार. शानदार असा चौकार मनोज नाना जायवावे यांच्या बॅट मध्ये बघायला मिळतो आपल्याला. शानदार अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला मनोज नाना जायवावे यांच्याकडून. नक्कीच उत्तुंग असे षटकार चौकार खेचतायत ते. परत पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने बॉल जातोय सीमारेषा पार. शानदार असा चौकार. वाईड बॉलचा इशारा येतो इथे. आणि इथे परत एक उत्तुंग असा षटकार मनोज नाना जायवावे यांच्याकडून. अगदी पुढचा चेंडू बबूदादा यांचा. आणि या चेंडूवरती जर विकेट घेतली तर कोणाचं नाव गौरव दादा वाघ यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस. आणि बॉल हवेत. बॉल गेलाय सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. 5 चेंडूंमध्ये धावा खेचल्यात त्या 22. मनोज नाना जायवावे 8 बॉल 42 धावांवर खेळत आहेत. अगदी नक्कीच पुढची ओव्हर घेऊन येतील ते आपले प्रवीण दादा. एक 1.5 षटकांचा खेळ. निश्चितच 11च बॉल टाकले तिथे आणि त्या 11 बॉलवर 45 धावा. याचं कारण आहे 9 चेंडूंमध्ये ज्या 43 धावा कुठून काढल्यात ना मनोज नानांनी त्या अफलातूनच. फास्टेस्ट अर्धशतक करण्याची संधी. चेंडू हवे आणि यस जॉन्टीला या फटक्यावर सुद्धा बघत राहावं लागतंय. चेंडू गेलाय सीमा पार. 2 षटकांच्या खेळांती धावफलक आता असतंय 51. 51 रन. 24 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहतोय आणि 24 मध्ये 9. फास्टेस्ट 50 करण्याचा मान जाईल का मनोज नाना यांना? रविराज आहिर एक सिंगल काढून त्यांना स्ट्राईकवर देतील का? बघूयात काय होतं ते. मनोज साहेबावे नाशिक टेनिस क्रिकेटला उंचीवर नेण्याचं काम या खेळाडूंना अगदी 100% पूर्ण केलंय. गेल्या 7, 8, 10 वर्षापासून जी खेळी जे प्रदर्शन असंख्य मैदानांवर केलंय ना त्या खेळाच्या साक्षीला जाऊन निश्चितच नाशिक टेनिस क्रिकेटचं नाव या खेळाडूंनी मोठं केलंय आणि इथे देखील संधी आहे फास्टेस्ट 50 करण्याची. रविराज आहिर इज ऑन द स्ट्राइक.
दोन बॉलवर फक्त एक धावा आहेत रविराज यांच्या आणि मनोज जायभावे 49. 10 बॉलवर 49 आहे. 11 बॉलवर अर्धशतक करण्याचा विक्रम नाशिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका खेळाडूच्या नावावर आहे. उभा राहिलाय बॉल. पहिला विकेटचा पतन. येस, रविराज अहिर बॅक टू द पवेलियन. सिंगल काढला जातो इथे आणि एका सिंगलला तार मनोज नाडा यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे. चित्र 9 बॉलवर 9 बॉल आणि 48 वर खेळत आहे मनोज जायभावे. बघूयात 10 बॉलवर विक्रमी अर्धशतक येतं का, बघण्याची प्रतीक्षा आणि ते प्रतीक्षेची वाट. शॉर्ट पिच बॉल, परंतु इथे सुद्धा एकही धाव नसेल. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. आता मात्र रमेश जाधव यांच्या रेकॉर्डची बरोबरी होईल, कारण 11 बॉलवर 50 ठोकलेत मनमाडच्या त्या KGN चषक मध्ये. येस, षटकार आहे. 11 बॉलवर अर्धशतक साजरा केलंय मनोज जायभावे यांनी. बॅट वरती करून ते अर्धशतक साजरा करायचंय. चितसी एस बिग बिग कॉंग्रॅट्स. खूप चांगल्या पद्धतीने या इनिंगला अंजाम दिलाय आणि अर्धशतक इथे साजरा केलाय. तर मात्र औपचारिकता बाकी राहते, फक्त 2 ची आवश्यकता. खोलवर टाकलेला बॉल आणि एक सिंगल घेतली जाईल. या सिंगल स्कोर इक्वल होईल. मॅच टाय झाली आहे. आता फक्त एका धावेची आवश्यकता. हा टॉस साठी यायचंय. दोघी संघांना विनंती आहे. नवेगाव 11 वर्सेस पॅराग्लायडिंग सापुतारा या दोघेही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कक्षात यायचे. वाईड आहे, मॅच संपली आहे, खेळ खल्लास. अशा पद्धतीनं